आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रल JMCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या कोर्सबद्दल व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते. तर सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये टोटल 148 BMS कॉलेज आहेत. त्यापैकी जे आहे 22 इथे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि 126 जे आहे ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. तर 126 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये टोटल मिळून 10,032 एवढ्या सीट्स आहेत आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 1,847 एवढ्या सीट्स आहेत. तर टोटल मिळून महाराष्ट्रामध्ये 11,879 एवढ्या सीट्सचे महाराष्ट्रामध्ये BMS कॉलेजचे आहेत. तर यापैकी त्यांनी काय केलेलं आहे, 1,779 सीट जे आहे AIQ कोटा थ्रू फिलअप केल्या जातात टोटल, आणि उर्वरित ज्या सीट्स आहेत 10,100 ह्या ज्या सीट्स आहेत त्या स्टेट कोटा थ्रू फिलअप केल्या जातात. तर यामध्ये प्रायव्हेट कॉलेजचं कसं, म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे, किती सीट AIQ कोटा थ्रू फिलअप केल्या जातात, 1506 एवढ्या सीट्स AIQ कोटा थ्रू फिलअप केल्या जातात आणि 8,526 या ज्या सीट्स आहेत स्टेट कोटा थ्रू काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात. स्टेट कोटाच्या काउन्सिलिंग थ्रू फिलअप केल्या जातात 8,526. तर 8,526 सीटचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार होता आपण. तर ओपन कॅटेगरीसाठी 330 मार्क, ओपन OBC कॅटेगरीसाठी 328 मार्क, SCBC कॅटेगरीसाठी 315 मार्क, SC कॅटेगरीसाठी 310 मार्क, ST कॅटेगरीसाठी 255 मार्क, VG कॅटेगरीसाठी 320 मार्क, NT1 कॅटेगरीसाठी 310 मार्क, NT2 कॅटेगरीसाठी 320 मार्क, NT3 कॅटेगरीसाठी 325 मार्क. या रेंजमध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर या रेंजमध्ये प्लस मायनस 5 जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटू शकते. ओपन कॅटेगरीसाठी 330, OBC कॅटेगरीसाठी 328, SCBC कॅटेगरीसाठी 315, SC कॅटेगरीसाठी 310, ST कॅटेगरीसाठी 255, VG कॅटेगरीसाठी 320, NT1 कॅटेगरीसाठी 310, NT2 कॅटेगरीसाठी 320 आणि NT3 कॅटेगरीसाठी 325. तर कसं आहे, BMS चा कट ऑफ हा व्हेरिएशन करतो, कारण कसं आहे, नवीन नवीन कॉलेज दरवर्षी ऍड होत राहतात. जर गेल्या वर्षी जवळपास 10 कॉलेज न्यू ऍड झाले शेवटच्या राऊंडला, त्यामुळे कट ऑफ हा चांगलाच खाली गेलता. 280 पर्यंत कट ऑफ गेल्या वर्षी गेलता. जर नवीन कॉलेज ऍड झाले तर BMS चा कट ऑफ अजूनच खाली जाईल. यावर्षी जर नवीन काही ऍड झाले तर नाही, ते होण्याची शक्यता पण असते, दरवर्षीच होतात. 2-4 कॉलेज दरवर्षी ऍड होतात. गेल्या वर्षी मात्र जास्त झालते. तर तेवढे जर कॉलेज जर ऍड झाले पुन्हा तर पुन्हा कट ऑफ खाली जाणार आहे. आणि BMS चं कसं आहे, अजून किती विद्यार्थी BMS साठी प्रेफरन्स देतील यावर डिपेंड आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं कसं राहते, मार्क कमी आले त्यांना जर MBBS भेटत नसेल तर विद्यार्थी सहसा रिपीटसाठी प्रेफरन्स करतात. तर जर रिपीटला जर जास्त विद्यार्थी गेले तर अजून जास्त कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे. किती विद्यार्थी महाराष्ट्रामधील BMS साठी चॉईस फिलिंग करतात यावर हा कट ऑफ पूर्णपणे डिपेंड करणार आहे. तसेच किती नवीन अजून कॉलेज ऍड होतील यावर तो कट ऑफ डिपेंड करणार आहे. म्हणजे जर जास्त कॉलेज ऍड झाले तसं तो कट ऑफ खाली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SML, तुमचा SML काय असतो काय नाही याच्यावर तुमचा कट ऑफ डिपेंड करतो. तर काय SML काय असतो काय नाही आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की माहिती करून घेऊया. आता तुमचा रिझल्ट आलाय, मात्र इथून पुढची प्रोसेस राहते काउन्सिलिंग. तर काउन्सिलिंग प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. प्रत्येक स्टेप व्यवस्थितरित्या पार पाडणं गरजेचं आहे. एक जरी स्टेप मध्ये मिस्टेक झाली तुमची तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते, किंवा तुम्हाला कॉलेजमध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट घेणार नाही. एक एक स्टेप महत्त्वाची असते. प्रत्येक राऊंडचे नियम वेगळे राहतात. त्याच्यानंतर सेंट्रलची काउन्सिलिंग वेगळी राहते, स्टेट कोटाची काउन्सिलिंग वेगळी राहते, त्याच्यानंतर स्टे वॅकन्सीचे राऊंड वेगळे राहतात. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये व्यवस्थित पार्टिसिपेट करा. कॉलेज प्रेफरन्स लिस्ट व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. कॉलेजचा पेशंट फ्लो कसा आहे, कॉलेजला फीस किती आहे, कॉलेजला हॉस्टेल आहे की नाही, कॉलेजला हॉस्टेल कंपल्सरी आहे की नाही, सर्व गोष्टी माहीत असूनच तुम्ही कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट टाकणं गरजेचं आहे. तर हे झालं या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.
किंवा कमेंट करू शकता. मी तुमच्या कोणत्या पण कमेंटचा आन्सर नक्की कळेल की तुम्हाला काही जरी डाऊट असेल तर तुम्ही माझ्या संपर्क कमेंट करा या लिंकवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये BAMS गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ घेऊन. तोपर्यंत बाय.